साहेब, चोपडा नगर परिषदच्या वतीने आपण जे मंदिर आहे त्या ठिकाणी निर्माल्य कलश बसवत आहे, या संदर्भात काय संकल्पना आहे? चोपडा नगर परिषदमार्फत आज निर्माल्य संकलन वितरणचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे. सर्वांना माहिती आहे की जून महिन्यापासून तर जानेवारी फेब्रुवारी अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात धार्मिक सण हे साजरे होत असतात. आता नुकताच आपण आषाढी एकादशी साजरी केली. आता येणाऱ्या काळात आपला गणेशोत्सव आहे, दुर्गाोत्सव आहे, दसरा आहे, नंतर दिवाळी आहे. तर हे धार्मिक सण साजरे करताना मोठ्या प्रमाणात निर्माल्य हे तयार होत असतं. ते आपल्या राहत्या घरी देखील होत असतं आणि जे आपले धार्मिक स्थळं असतात, मंदिरं असतात, तिथे देखील ते निर्माल्य तयार होत असतं. परंतु ते निर्माल्य तयार झाल्यावर त्याची विल्हेवाट लावणं ही एक मोठी समस्या होती. तर त्यासाठी चोपडा नगर परिषदमार्फत शहरातील धार्मिक स्थळांचा सर्वे करण्यात आला आणि त्यात एकूण आपल्याला जे महत्त्वाचे जे 67 धार्मिक स्थळं आढळून आले आणि त्यासाठी त्यांचं निर्माल्य संकलन करण्यासाठी आम्ही नगर परिषदमार्फत हे निर्माल्य कलश हे तयार केलेले आहेत. हे निर्माल्य कलशाचं वितरण आज आम्ही त्या 65 जे धार्मिक स्थळ आहेत त्यांना केलेलं आहे आणि तेथील जे ट्रस्टी आहेत, त्यांचे जे सन्माननीय सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांना देखील विनंती केली आहे की त्यांच्या धार्मिक स्थळामध्ये जे निर्माल्य तयार होईल त्यांनी या कलशामध्ये टाकावं. नगर परिषदची घंटागाडी तेथे येईल. प्रत्येक घंटागाडीला धार्मिक स्थळे वाटून दिलेली आहेत, त्यांना यादी दिलेली आहे. ते तिथे ते संकलन करतील आणि संकलन झाल्यानंतर स्पेशल निर्माल्याचं आम्ही कंपोस्ट पीट तयार केलेलं आहे, जेथे कल्चर फवारणी करून त्या निर्माल्याचं कंपोस्ट खत तयार करण्यात येईल आणि भविष्यात जर आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला तर याचा आम्ही सुगंधित अगरबत्तीचा व्यवसाय देखील आम्ही यातून महिला बचत गटांना उपलब्ध करून देणार आहे. तर माझं सर्व नागरिकांना आणि जे ट्रस्टी आहेत धार्मिक स्थळांची त्यांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, जेणेकरून ही जी सुंदर संकल्पना आहे ही आपण यशस्वीपणे राबवू शकतो. ओके.